वेलकम बॅक टू श्रीनिती चॅनल. श्रीनिती या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. रात्रीचा व्हिडिओ शूट करते. रात्र आहे, आवाजही माझं थोडंसं हे येत असेल कारण थोडी दमलेली आहे प्रवासामुळे. मी 24 तासाचा प्रवास केला आणि त्या प्रवासामधले व्हिडिओ जे आहेत ते शूट करते आणि गाणी वगैरे लावलीत. सात समंदर पार हे गाणं लावलेलं आहे आणि मला जे माझ्या सोबतीचे आहेत ते मुळेच्या नावाने चिडवतात की मुळेला भेटायला एवढ्या लांब. त्यांचा गैरसमज आहे. मी माझ्या कामानिमित्त आलेली आहे आणि त्यांना हे गैरसमजूत आहे की मुळेसाठी एवढ्या लांब आलेली आहे सोलापूरला. पण तसं काही कारण नाही आहे. मी माझे जे काम होते त्या कामानिमित्त मी इथे पोचले होते आणि ते काम होते, एक महिला आहे, ती महिला गरोदर आहे 6 महिन्याची आणि तिला ज्या व्यक्तींनी गरोदर ठेवलेला आहे तो आहे होडगी गावचा. तर तिच्यावर दबाव टाकण्यात येत आहे, तिला प्रेशर करण्यात येत आहे कारण 6 महिने झालेले आहे. ते गोळ्या देऊन किंवा ॲबॉर्शन करून तिच्या जीवाला धोका आहे. तर कोणीही गावच्या लोकांनी तिच्यावर दबाव आणू नये. तिची वेळ तशी नाही आहे. आता तिची नाजूक परिस्थिती आहे. काही पुरुष जे असतात ते स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष समजून घेतात, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. कारण फक्त भाषण देणंच एवढंच समाजसेवा नसते, पण महिलांच्या भावनापर्यंत, महिलांच्या काय सिच्युएशन असतात, महिला कुठल्या याच्यातून जातात तेही समजणं गरजेचं असतं. कारण महिलाच्या बॉडीमधनं प्रेग्नंट असल्यावर खूप ब्लिडिंग जातं आणि पोषक तत्व बाळाला भेटण्यासाठी जे काही महिला प्रेग्नंट असतात तर सगळं ते तिच्या बॉडीमधनं त्या बाळाला पोचत असतं. त्यामुळे तिची जी बॉडी आहे त्या बॉडीवर खूप परिणाम होतो. तर हे समजणं फार गरजेचं असतं. ज्या पद्धतीने तिला गावचे लोक 70,000 रुपये घे आणि या गावातनं निघून जा, बदनामी होईल. तुम्हाला करताना बदनामी होत नाही तेव्हा समाज, बायको, नातेवाईक कोणच दिसत नाही आणि जेव्हा झाल्यावर तुम्ही दबाव टाकता. तर हेच तुमचे धंदे आहेत का की प्रेग्नेंट ठेवायचं आणि पळून जायचं, नंतर खोटं बोलायचं. नशीब खोटेपणा समोर आल्यानंतर ॲव्हिडन्स आहेत, जर प्रूफ नसते तर ह्या लोकांनी. त्यामुळे मी सगळ्याच महिलांना सांगेल की प्रूफ ठेवत जा जवळ. आजकाल प्रामाणिकपणाचा जमाना नाही आहे. बायकोनी शेण खाल्लं तरी लोक बायकोची साथ घेतात. भांडी जाताना बायको लोकांसोबत किस करते, तेही व्हिडिओ माझ्यापर्यंत पोचलेले आहेत की तिचे कोणासोबत अफेअर काय. पण तो व्यक्ती जो कोणी असेल त्यांनी आपल्या घरात बघावं. आपली बहीण नवरा सोडून मातंग समाजासोबत पळून गेलेली आहे. दुसऱ्यांना न्याय देताना 4 बोटं आपल्याकडे असतात, हा नक्कीच विचार करावा. कारण प्रेग्नेंट राहणं एवढं सोपं नसतं आणि ॲबॉर्शन करणंही एवढं सोपं नसतं की जेवढं दिसतं तसं नसतं. सगळ्याच महिला तशा नसतात की तुम्हाला माफ करणारे. काही महिलांनी तुम्हाला माफ केला याचा अर्थ असं नाही तुम्ही सगळ्याच महिलांसोबत तेच करत फिरणार. गावामध्ये आपल्या जे खालचे लोक असतात, गरीब लोक असतात, त्यांना सांगणार मी एरवडा जेलमध्ये होतो आणि मी असं आहे, मी तसं आहे. आता लोक सगळेच हुशार झालेले आहेत आणि श्रीमंतीला कोणीही आत्ता हे देत नाही आहे, भाव देत नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने श्रीमंत आहे, पैसेवाले आहेत. आणि मी हेही ऐकलं, मटकाचे पैसे असतात किंवा घर कोणाचं गहाण ठेवून ते पैसे जवळ ठेवण्यात येतात. दमदाटी करणं, घर हडप करणं, तर नका करू. हे आयुष्य एकदाच येतं. चांगले वागा, चांगले राहा, कोणाच्याही आत्म्याचा श्राप घेऊ नका. एवढंच मी या व्हिडिओच्या मार्फत सांगेल.